भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्याकडे जाईल। विनायकजी, सरकारकडून प्रचंड प्रमाणामध्ये राज्यातल्या जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। मंत्री महोदय असतील किंवा त्यांच्या वरती होणारे जे विरोधकांकडून होणारे आरोप असतील, समोर आलेले काही व्हिडिओज असतील, कुठेतरी तातडीने कारवाई करण्याची धमक सरकार यामध्ये दाखवणार का? तितक्या तातडीने कारवाई होणार का? विनायकजी, नक्कीच होणार। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घटनेनंतर राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे स्वतः माध्यमांसमोर येऊन त्याच्यावरती ते काय कारवाई करणार आहेत हे सांगतात। आता आज आपण ज्या घटना सांगताय त्या आमच्या सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधल्या घटना आहेत। त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे त्यांचे अध्यक्ष माननीय सुनील तटकरे यांनी माझ्या मते मीडिया समोर येऊन सगळ्या तिन्ही व्यक्तींवरती कारवाईचे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु युती धर्म पाळून त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे योग्य त्या चॅनेल मधून। आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या कुठल्याही वर्तनाचं समर्थन करत नाही, हे वर्तन निषेधार्हच आहे। बरोबर आहे। 3 पक्षांचं असलेलं सरकार सध्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके मी आपल्याकडे येईल। लक्ष्मण हाके, एका बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये कारवाई व्हावी अशा प्रकारची ओरड होताना दिसतेय, मागणी होताना दिसतेय, आणि त्याच अनुषंगाने जसं आता विनायक आंबेकर यांनी सांगितलं की त्यांच्या मित्रपक्षातील 3 जण जे आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला।